हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की पूजा जी असते ती आता दुष्यंतला रस्त्यात अडवते आणि म्हणत असते, डी तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही हे बघ, जर तू माझ्याबरोबर लग्न नाही केलंस तर मी माझा जीव देऊन टाकेन आणि मग तू बघ, तू जबाबदार असशील या सर्वाला, माझ्यासारख्या सरळ साध्या आणि निरागस मुलीच्या आत्महत्येला। आता तू ठरव तुला काय करायचं आहे, आत्महत्येचं पाप डोक्यावर घेऊन जगायचं आहे का माझ्याबरोबर संसार थाटायचा आहे। त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, तुझ्या आत्महत्येचं पाप मुळात माझ्या डोक्यावर येणार नाही, कारण तू इतकी नॅरो माइंडेड आहेस ना की मुळात तू असं काही करणारच नाहीस, कळलं तुला। आणि जर इतकीच असेल ना तुझ्यात हिंमत तर पी ते विष आणि मर खरोखर, कारण मुळात तू मरावंच अशीच कामं तू आजपर्यंत केलेली आहेस। त्यावर आता तिला विश्वास पटत नसतो की हे सर्व काही दुष्यंत बोलतोय चक्क। त्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो, काय झालं, स्वतःच्या कानांवरती आणि डोळ्यांवरती विश्वास होत नाही आहे ना की हे सगळं मीच बोलतोय म्हणून विश्वास पटत नसेल ना तुला, पण हो हे सर्व मीच बोलतोय, कारण तू आत्तापर्यंत माझी सगळ्यात मोठी फसवणूक केली आहेस। आजपर्यंत कोणीही माझी फसवणूक केलेली नाही आहे, तू पहिली फसवणूक केलीस माझी तू। अगं आजपर्यंत एवढ्या मुली माझ्या मागे पुढे फिरायच्या, पण आजपर्यंत कोणाची साधी हिंमत झाली नाही की कोणी साधं मला प्रपोज तरी करेल। पहिल्यांदा आयुष्यात एका मुलीवरती प्रेम केलं आणि तीसुद्धा निघालीस तू। तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीवर मला प्रेम झालं ना, ही मुळात माझी सर्वात मोठी चूक आहे। आजपर्यंत मला गर्व होता की मी माणसं ओळखण्यात चुकत नाही, पण नाही, मी माणसं ओळखण्यात चुकतो आणि खरंच पश्चाताप आहे मला गोष्टीचा। मी तुला ओळखण्यात चुकलो आणि मी माझ्या होणाऱ्या बायकोला ओळखण्यात सुद्धा चुकलो। मला वाटायचं की ती वाईट आहे, पण नाही, ती खरोखर खूप चांगली आहे आणि तू मला चांगली वाटायचीस, पण तू हलकट आहेस। हलकट या शब्दाचा अर्थ कळतो ना, कळत असेल तर माझी वाट सोड आणि मला जाऊ दे। त्याबरोबर आता लगेचच इकडे पुन्हा ती म्हणायला लागते की हे बघ डी, उगाच तू तुझ्या तोंडाला येईल ते बरळू नकोस, मी तुला सोडणार नाही। तुझ्या अंगाला त्या मुलीच्या नावाची हळद जरी लागली असली ना तरी ती हळद रुसणार आणि तुझ्या नावाचं कुंकू माझ्याच कपाळावर हसणार। तर दुसरीकडे आपण पाहत असतो की लोक बाळजाबाईंना दोष द्यायला सुरुवात करतात की बाळजाबाई मुद्दामून असं वागतात, बाळजाबाईंनी जाणून बुजून ठरवून स्वतःच्या मुलाला गायब केलेलं असणार, कारण बाळजाबाईंना कृष्णासारख्या बिचाऱ्या गरीब सरळ साध्या सामान्य मुलीचं लग्न मुळात त्यांच्या मुलाबरोबर लावूनच द्यायचं नाही आहे, म्हणून त्या खरं तर हे सर्व करतात। अहो जर नाही लग्न लावून द्यायचं तुम्हाला तिचं तर स्पष्टपणे बोला, हे एवढे आढेवेडे आणि एवढी नाटकं करायची काय गरज आहे तुम्हाला। मग मात्र बाळजाबाई म्हणायला लागतात की गप्प बसा, काय बोलायला हे तुमचं तुम्हासनी तरी कळायला लागलंय काय। अहो मी का कशी करीन हे समज, अहो पत्रकार येऊन गेलं, पत्रकारांनी मुलाखत घेतली आहे माझी, तेव्हा बी मी सांगितलं की म्या हे लगीन कोणत्या बी प्रचारासाठी किंवा जबरदस्ती खातीर लावून देत नाही। कृष्णा खरंच ह्या घरची सून होण्याच्या लायक आहे। अहो कृष्णा म्हणजे कोळशातलं हिरा आहे, हिरा, आणि हिऱ्याची पारख आम्हासनी नसणार तर कोणासनी असणार सांगा की तुम्हीच। अहो हिऱ्याची पारख कराया हिऱ्याचा पारखीच असावा लागतो आणि आम्ही तो पारखी आहोत, म्हणूनच तर आम्ही आमच्या लेकाचा हात कृष्णाच्या हातात द्यायचं ठरवलं नवं का, आम्हासनी सोपं नव्हतं बाय आमच्या लेकाला तिथल्या तिथं मंडपात हे समज करायचं नाही असं सांगणं। जर तुम्ही गावकरी असून आमच्या शब्दाच्या मोहरं जात नाही तर मग आमचा स्वतःचा ल्योक कसा आमच्या शब्दाच्या मोहरं गेला असता। अहो विचार करा की समद्यांनी जरा, आणि मग काय बोलताय ते बोला। त्याबरोबर आता कृष्णा म्हणायला लागते, थांबा समद्यांनी थांबा, हे बघा मला ठाव आहे मुंगाट पाहुणं मंडपात नाही, पण त्याचा अर्थ असाच व्हाया न गणव की ते पळूनच गेलं असतील, कदाचित काय अडचण आली असेल, काय काम आलं असेल, तिकडं बी जायला लागलं असेल। हे बघा आपण प्रत्येक वेळेस पहिला चुकीचाच विचार केला पाहिजे असं जरुरी नाही, आणि कमीत कमी कुणाबद्दल बोलायलोय आणि कुणाबद्दल विचार करायलोय ते तरी एकदा बघा की, आणि मग बोला आणि मग विचार करा। अहो बुंगाट पाहुण्यांनी तुम्हा समद्यांनी फसू नये, तुम्हा समद्यासनी त्या माणसानं फसवू नये, त्या भिकारड्या भोंदू बाबानं फसवू नये, म्हणून माझ्याबरोबर खोट्या बायकोचं नाटक करून त्याला पकडून धावला आणि तुम्ही त्यांच्यावरती हे अशी आळ करायला खरंच काय वाटतंय नाही तुम्हासनी समद्यासनी।
त्याबरोबर मग मात्र आता लोक गप्प बसतात. तर गुरुजी म्हणत असतात, अगं मुली, पण मुहूर्ताची वेळ पुढे सरकत चालली आहे, त्याचं काय? कृष्णा म्हणते, मुहूर्ताचाच प्रश्न आहे ना गुरुजी. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करा. त्यावर गावातली समधी लोक कृष्णाकडे बघायला लागतात आणि लोक म्हणायला लागतात, अगं पोरी, हे काय बोलायला लागली आहेस तू? त्यावर कृष्णा सांगते, भाई बरोबर म्हणायलोय मी. मंगलाष्टका होताना नवरदेव पुढ्यात उभाच असायला पाहिजे असं काही बी नसते. फक्त नवरा नवरीवरती एकदम अक्षता पडाव्या एवढाच काय तो हेतू असतोय ना. शेवटच्या गाथेनंतरच तुम्ही समजे आमच्यावर अक्षता टाकाय येणार. मग तुम्ही अक्षता टाका येई पावतर बुंगाट पाहुणं नक्की येत्याल. शेवटच्या गाथेच्या आधी ते इथं पोचत्याल याची मला खात्री हाय. त्याबरोबर इथं दुष्यंत आता पूजाला ढकलतो आणि म्हणत असतो, तुला मरायचं असेल तर मर, मला तुझ्याशी काही एक घेणं देणं नाही आहे. माझं लग्न आहे आज आणि माझी होणारी बायको मंडपात माझी वाट बघते. आणि मग आता लगेचच तो तिकडे कृष्णाजवळ येतो आणि आता बघतो तर काय, दुष्यंत मध्ये अंतरपाठ धरलेला आहे. त्याबरोबर आता दुष्यंतला गावात जे काही लोक असतात ते सांगायला लागतात की अहो दुष्यंत सरकार, पटकन जावा आणि पाटावर उभं राहावा. कृष्णा म्हणाली होती की मंगलाष्टका घ्यायला सुरुवात करा, तुम्ही याल मुहूर्तावर. बघा तुम्ही पोचला आहेसा, फक्त आता ती शेवटची गाथा व्हायच्या तुम्हाला त्या पाटापर्यंत पोचायचं आहे. त्याबरोबर दुष्यंत ताबडतोब पाटावर येऊन उभा राहतो. आता दोघांमधला अंतरपाठ खाली सोडला जातो. समोर दुष्यंतला बघून कृष्णा खूप खुश होते, कारण तिच्या मनामध्ये तिने सांगितलेलं तर असतं की तुम्ही अष्टका सुरू करा म्हणून. पण प्रश्न असतो, जर दुष्यंत नाही आले तर काय होईल? मग तर सगळ्या गोष्टीची पार वाटच लागून जाईल. नाही, काहीही झालं तरी दुष्यंत सरकार वेळेवर पोहोचायच पाहिजे. देवी आई काय बी कर, पर दुष्यंत सरकारसनी पोहोचव. आणि मग कृष्णा व दुष्यंतचं विधिवत लग्न लागतं. गुरुजी त्यांना सांगतात की आजपासून तुम्ही दोघेही पती पत्नी म्हणून एकमेकाला स्वीकारा, तुम्ही पती पत्नी झालाय. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की पूजाचा मात्र चांगला जळफळाट झालेला असतो, कारण दुष्यंतने तिला लाथाडलेली असते. मग आता पूजा ही घरी आलेली असते. घरात येऊन पूजा वस्तुकांची तोडफोड करते, मातीचे माठ फोडते, शेणाने सारवलेल्या टोपल्या तोडून फोडून टाकते, घरामधल्या चुलीवरची भांडीसुद्धा उपडी करते, घरात असलेल्या खाटेवरचा बिस्तेरा इसकाटून टाकते. त्याचबरोबर दारात असलेल्या चपला, दारात असलेला खराटा, दारात असलेल्या भाताच्या गोणी वगैरे सर्व फेकून देते इकडे तिकडे. आणि आता ती म्हणत असते, असा कसा वागू शकतो डी माझ्याबरोबर? काय समजतो तो स्वतःला? माझ्या फ्युचर बरोबर खेळण्याचा हक्क दिला कुणी त्याला? हु इज ही? का वागला माझ्याशी तो असं? कोणी दिला त्याला अधिकार? एवढं बोलून आता ती जोराने रडायला लागते, आक्रोश करायला लागते, गोंधळ घालायला लागते आणि मनात म्हणत असते की त्या कृष्णाचं, त्या अवदशीचं भलं झालं, तिचं लग्न झालं आणि मी इथे कुडत बसली आहे. माझ्या बॉयफ्रेंडने, माझ्या डीने मला सोडून दिलं आहे. काहीही झालं तरी मला त्या कृष्णाला सुखात बघायचं नाही आहे आणि माझ्यापेक्षा सुखात तर ती राहताच कामा नाही. इतक्या त्या ठिकाणी भक्ती आणि सावित्री आलेले असतात. भक्ती आता पूजाला विचारते की पूजा, अगं झालंय तरी काय? आणि कुणी सोडलंय तुला? तो पोरगा नक्की हाय तरी कोण? आणि त्याचं नाव तरी काय हाय? अगं मगापासून ते काय डी 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 करायला लागल्यास, पण अगं त्या पोराला काही खरं नाव गाव असेल का नाही? खरं नाव काय त्याचं? मग आता पूजा ही आता डी म्हणजे दुष्यंत आहे हा फोटो भक्तीला दाखवते. त्याबरोबर भक्ती म्हणते, काय ह्यो आहे तुझा डी? अगं नाही, ह्यो आपल्या कृष्णीचा नवरा म्हणजेच दुष्यंत सरकार आहेत. त्याबरोबर आता ती म्हणायला लागते, गप्प बसायचा, माझ्या डीबद्दल काहीही बोललेलं मी सहन करून घेणार नाही. अगं त्या भिक्कारड्या पोरीची लायकी आहे का माझ्या डी बरोबर लग्न करण्याची? हा माझा डी आहे, याच्याबद्दल बोलायचं नाही. आणि हा माझा होता, माझा आहे आणि माझाच राहणार. आज जरी त्याने मला नाकारलं असेल ना, तरीसुद्धा मी बघते ना तो माझ्याशी लग्न कसं करत नाही ते. त्याबरोबर आता सावित्रीला ती फोटो दाखवते आणि म्हणत असते, आई हा बघ माझा डी. आणि ही म्हणते की हा त्या भिक्कारड्या कृष्णाचा नवरा आहे. सांग ना, तू होऊ देशील का कधी असं? तू तिच्यासाठी अगदी दळबद्री स्थळ बघितलं असशील ना. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणत असते, नियतीचा खेळ असतो यो पूजे. नाही, तू म्हणायला लागले असते बरोबर हाय, आहे ना, अगदी दळभद्री स्थळच बघितली होती कृष्णासाठी. पर सौताहून देवी आईच्या मनात होतं कृष्णाचं भलं होणं. त्यामुळं दुष्यंत सरकारांनी सौताहून कृष्णीसाठी हात पुढं केला आणि त्यांनी ठरवलं सौताचं लगीन कृष्णीबरोबर. आणि आता कृष्णा हीच त्यांची खरी बायको आहे. कृष्णा
दुष्यंत सरकार रांगडे पाटील. तर दुसरीकडे आता कृष्णा आणि दुष्यंतचा गृहप्रवेश झालेला असतो आणि आता कृष्णा हिला एका खोलीमध्ये राहायला दिलेलं असतं. कृष्णा आता तिथे जाते तर तिथे एक नोकर येते आणि म्हणते, वहिनी साहेब, तुमचं सामान बी समजा आणून ठेवलं आहे मी ह्या खोलीत. दुष्यंत सरकारांच्या खोलीत तुम्हासनी जाता यायचं नाही, पूजा होईस पावतर, असं बाळजाबाईंनी तुम्हासनी सांगितले. तोवर तुम्हासनी इथंच राहायचं आहे आणि तुम्हासनी काय लागलं तर मला सांगा. कृष्णा म्हणते, हो, काय लागलं तर सांगतो. आणि मग ती आता नोकराने तिकडनं निघून जाते. तर आता इकडे सावित्रीला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. तिचा चांगला जळफळाट झालेला असतो की माझ्या लेकीच्या प्रेमाबरोबर ह्या कृष्णीनं लगीन केलं आणि आता संसार बी थाटणार. माझ्या लेकीला फसून ही दोघं यांच्या सुखाचा इमला बांधणार. काय बी झालं तरी म्या असं होऊ नाही द्यायचं. दुष्यंत सरकार स्वतःला लय मानी म्हणवतात नवं, मग माझ्या लेकीच्या मनाशी खेळताना त्यासनी लाज नाही वाटली असा विचार करून आता भक्ती थेट आलेली असते बाळजाबाईंच्या बंगल्यावरती आणि आता ती बाहेरून ओरडत असते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, अहो या की बाहेर, असं आत कशाला बसलंय? अहो माझ्या सोन्यासारख्या लेकीला नाकारून ह्या दळभद्री करंटी कार्टी हिला घरात आणली वय तुम्ही, ते बी तुमची बायको म्हणून. अहो लायकी तरी हाय का या पोरीची तुमची बायको म्हणून नांदण्याचा? अहो बघा की एक डाव माझ्या लेकीकडं, माझ्या पूजीकडं. सौन्यासारखी लेख आहे माझी, सौन्यासारखी. अहो तुमच्या घराचं नंदनवन केलं असतं माझ्या पोरीनं. तुम्हासनी ते म्हणतात की नाही तुमचं ते स्टेटस का काय, त्याला माझी पोरगी साजशी आणि सोबशी होती. ही दळभद्री मेली कार्टी करंटी शेतात मातीत राबलेली लोळलेली ही शोभत्या होई तुमची बायको म्हणून. अहो माझी लेक 100 नंबरी सोनं आहे, 100 नंबरी सोनं. तिला लाथाडली, तिला नाकारलं आणि ह्या दलिंद्रीला घरात घेतली तुम्ही. नायनाट करली तुमच्या घराण्याचा, वंश संपवून टाकल तुमचा. त्याबरोबर आता बाळजाबाईंना मात्र हे आवाज ऐकू जातात आणि बाळजाबाई आता वरडतच बाहेर येतात, कुणाचा नरडा बशिवलाय, कुणाचा डोळा उठलाय माझ्या वंशावर. त्याबरोबर मग मात्र सावित्रीचा आवाज घशातच राहतो. बाळजाबाई बाहेर येतात आणि म्हणत असतात, लायकीपेक्षा ना उकातीपेक्षा जास्त बोललेलं ह्या बाळजाला कधी खपत नाही आणि ते बी तू माझ्याच दारात येऊन बोलायला लागलीस वय गये सावित्री. लाज नाही वाटत का तुला माझ्या वंशाबद्दल आणि माझ्या घराबद्दल असं बोलायला? अगं तुझी लेक दिली आहेस नवं माझ्या घरात, तिची कूस उजवल तेव्हाच माझा वंश पुढं जाईल नवं. मग त्याबरोबर आता कृष्णा आणि दुष्यंतसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले असतात तो सर्व बाजार ऐकून. तर आता कृष्णा ही बाहेर येऊन स्वतःच्याच आईला असा गोंधळ घालताना बघते आणि विचारायला लागते, आई काय झालं? अगं कशापायी गोंधळ घालायलायस इथं? बोल की पूजा, अगं तू तरी बोल की. त्यावर लगेचच सावित्री म्हणते, कार्टे गप, अवदसा मेली, आई म्हणू नकोस मला. अगं दळभद्रे करंटे, तुझ्या बानं माझ्या नवऱ्यानं तुला घरात आणली तेव्हा माझ्या नवऱ्याला गिळलंस. तुझ्या घरात येताच माझा नवरा मेला आणि माझा नवरा मेला तर मेला, वरनं आता माझ्या लेकीचं बी सुख तुला बघवलं नाही. माझ्या लेकीचं ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्याशीच लगीन केलंस वय ग, दळभद्रे मेले करंटे कार्टे. त्याबरोबर आता कृष्णाला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. तर कृष्णा आता बाळजाबाईंना विचारत असते की का उगाच तुम्ही दोघी जणी वाद घालताय, तुम्ही दोघी पण जरा शांत व्हा. आणि आई अगं काय बोलायला लागलीस तू, तुझं तुला कळतंय का? अगं मी कुठं दुष्यंत सरकारांबरोबर लगीन करायचा निर्णय घेतला होता, त्यांनी स्वतःहून माझ्याशी लगीन करायचं ठरवलं होतं नवं. आणि पूजेचा आणि दुष्यंत सरकारांचा काय संबंध? त्याबरोबर आता दुष्यंत हा तिथे आलेला असतो आणि दुष्यंतने हा सर्व प्रकार बघितलेला असतो आणि आता तो म्हणत असतो, गप्प बसा आणि माझ्या बायकोला दळभद्री करंटी म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही जरी तिची आई असाल तरीसुद्धा नाही, कारण आता ती रांगडे पाटलांची सून आणि दुष्यंत सरकारांची बायको आहे हे लक्षात ठेवा आणि यानंतरच तिच्याशी बोला, कळलं ना? आणि राहिला प्रश्न तुमच्या या नीच मुलीचा, तर तुम्हाला आता स्पष्ट शब्दात सांगतो, तुमच्या मुलीने काय केलं आहे ते डबल अफेअर केलं आहे. तिने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, मी श्रीमंत आहे म्हणून मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्याच ऑफिसच्या बॉसबरोबरसुद्धा हिने अफेअर ठेवलं. मी हिला स्वतःच्या डोळ्यांनी हिच्या बॉसबरोबर एकत्र बघितलं आणि त्यानंतर कृष्णाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याहून महत्त्वाची दुसरी गोष्ट, हिने पुण्यामध्ये स्वतःची ओळख पूजा कोल्हापुरे म्हणून नाही तर गौतमी म्हणून सांगितलेली आहे. गौतमी केळकर असं हिने हिचं नाव दिलं हिच्या ऑफिसमध्ये आणि सर्वीकडे पुण्यात हिला गौतमी केळकर या नावाने ओळखतात. हिचे वडील खूप मोठे बिझनेसमन आहेत, हिची आई खूप मोठी उद्योजिका आहे आणि ते दोघंही नवरा बायको युरोपमध्ये राहतात आणि ही एकटी इथे राहते हिच्या फ्लॅटवरती असं हिने सांगितलं होतं. काय गं
कुठे आहे तुझा फ्लॅट, कुठे आहे तुझे आई वडील, काय खरं आहे हे सगळं? सत्य तर काहीतरी वेगळंच आहे. मग एकदा तुमच्या मुलीला सत्य विचारा, तिच्याकडनं सगळी माहिती काढा आणि त्यानंतर या माझ्या दारात पुन्हा माझ्याशी भांडायला किंवा माझ्या घरातल्यांना प्रश्न विचारायला. तोपर्यंत पुन्हा दुष्यंत रांगडे पाटलांच्या घराकडे तोंड करूनसुद्धा झोपू नका. समजलंत ना? आणि राहिला प्रश्न कृष्णा तळभद्री किंवा करंटी असण्याचा, तर ती लाखात एक आहे आणि मुळात म्हणजे नशीबवान आहे. तुमची मुलगी जिला तुम्ही हिरा म्हणून घेता ना, ती हिरा नाही, ती काचेचा तुकडा आहे. आणि खोटं वाटत असेल ना की तिने मला फसवलं असं मी म्हणतोय ते, तर विचारा ना तिला, मी तिला फसवलं आहे की तिने मला फसवलं आहे ते. त्याबरोबर आता सावित्री आणि भक्ती पूजाकडे बघायला लागतात. तर पूजा मान खाली घालून गप्प उभी असते. सावित्री तिला विचारत असते पण ती तोंडातनं एक अक्षरसुद्धा काढत नसते. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, दुष्यंत सरकार आम्हासनी माफ करा, आमचं चुकलं. म्या तर आईला आधीच समजवत होतो हिथं या नगं म्हणून, पण माझ्या आईनं माझं काय ऐकलंच नाही. हे बघा, जे काय झालं ते समजा विसरून जावा. तुम्ही आता या समद्याचा राग कृष्णीवरती काढू नका. तिची या समद्यात काय बी चूक नाही. लहानपणापासून तिनं लय भोगलंय. तिला आईबा नव्हतं, मंदिरात राहायची ती. तिला माझ्या बानं घरी आणलं. तिला तवा आम्ही कुटुंब म्हणून सापडलो. त्यानंतर माझा बा मेला. तिथनं तिच्या अंगावर समधी जबाबदारी पडली हो, आमच्या कुटुंबाची, आमच्या घराची. समधी जबाबदारी आज पावतर पेलत आल्या होती. पोर समद सण केलंय तिनं. कधी चार मायेचं शब्द नाही, कधी पोटभर अन्न नाही दिलं माझ्या आईनं. तरी बी जोडीदार तरी कमीत कमी चांगला घावल आणि समद पुढं माझ्या आयुष्याचं भलं होईल अशा विचारानं राहिल्या होती पोर आज पावतर. तुमच्याबरोबर जे काही केलं पूजीने ते चुकीचं होतं, पर त्याची शिक्षा आमच्या कृष्णीला देऊ नका. मी तुमच्यामुळं हात जोडतो. तो पदर पसरतो एक मोठी बन म्हणून धाकल्या बहिणीसाठी. त्याबरोबर आता दुष्यंत हे सगळं करायची गरज नाही आणि मी माझ्या बायकोबरोबर काय करायचं ते मी बघून घेईन. तुम्ही ताबडतोब इकडनं निघून जा असं सांगतो आणि रागारागात घरात निघून जातो. आता कृष्णा म्हणत असते, अरे भावा तू. त्याबरोबर दुष्यंत आतमधून कृष्णाला हाका मारतो, कृष्णा कृष्णा. तर भक्ती कृष्णाला सांगते, जा तू आतमध्ये, नगं थांबू शितं. त्याबरोबर कृष्णासुद्धा आतमध्ये निघून जाते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.